वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. लास्ट लेक्चरमध्ये आपण वेक्टरचा इंट्रोडक्शन वाला पार्ट बघितला होता. त्यानंतर त्याचं रिप्रेझेंटेशन बघितलं होतं, टाइप्स ऑफ वेक्टर समजून घेतलं होतं आणि सर्वात महत्त्वाचं रिप्रेझेंटेशन ऑफ द 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल वेक्टर्स काय ते आपण तिथे समजून घेतलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे. बघा, प्रॉब्लेम बेस्ड ऑन द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर, म्हणजे वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं फाइंड आउट करायचं, अशा प्रकारचे न्यूमेरिकल तिथे एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी विचारले जातात. बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच तुम्हाला MSBTचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन आणि सब्जेक्टचे कोर्सेस हवे असतील तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्याची लिंक सुद्धा तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बघा, आता न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. बघा, दोन्ही न्यूमेरिकल जे आहे ते समर 25च्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत. एक तुमच्या के स्कीमच्या एक्झाममध्ये विचारलेला आहे, एक तुमच्या आय स्कीमच्या म्हणजे ओल्ड सिलेबसमध्ये सुद्धा हा न्यूमेरिकल जिथे विचारला गेलेला आहे. एकदम सिंपल आहे. हार्डली 2 ते 3 मिनिटांमध्ये हा तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. बघा, प्रॉब्लेम बेस्ड ऑन द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर. मॅग्निट्यूड कसं फाइंड आउट करायचं ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. बघा, क्वेश्चन 1चं सोल्युशन आपण इथे स्टार्ट करू. क्वेश्चन 1ला इथे सॉल्व्ह करू. बघा, क्वेश्चन 1चं सोल्युशन एकदम सिंपल आहे. क्वेश्चन 1चं सोल्युशन काय सांगितलंय बघा, फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर ए बार इज इक्वल टू आय मायनस 2j प्लस 4k. बघा, इथे आपल्याला त्याने IJK ची पोझिशन दिलेली आहे, 3 डायमेन्शनलची पोझिशन दिलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला इथे याचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आहे. आपले गिव्हन लिहून घेतो. बघा, ए बार इज इक्वल टू आय मायनस 2j प्लस 4k. आय मायनस 2j प्लस 4k. बघा, सिम्पली आपल्याला इथं काय करायचं आहे, मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं. मला काय करायचं, मॉड मध्ये लिहायचं. मॉड ए बार इज इक्वल टू, बघा, अंडर रूट मध्ये घ्यायचं. बघा, अंडर रूट ऑफ, बघा आईच्या इथे काय व्हॅल्यू नाही म्हणजे काय असणार 1. त्याचं काय करायचं, सगळ्यांचं स्क्वेअर करायचं. ते काय नाही म्हणजे ते काय असणार 1. इथे काय करायला लागेल, 1चा स्क्वेअर प्लस, बघा जेच्या इथे काय व्हॅल्यू आहे, -2, -2चा स्क्वेअर. त्यानंतर केच्या इथे काय व्हॅल्यू आहे, 4, 4चा स्क्वेअर. बघा, मॉड ऑफ ए बार इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, बघा 1चा स्क्वेअर काय येईल 1 प्लस -2चा स्क्वेअर काय येईल 4 आणि 4चा स्क्वेअर काय येईल 16. काय येईल 16. मग मॉड ऑफ ए बार इज इक्वल टू अंडर रूट, बघा 16 प्लस 4 20, 20 प्लस 1 21. बघा, अंडर रूट 21. बघा, म्हणजे पहिल्या याचं आन्सर किती आलं, अंडर रूट 21. एकदम सिंपल आहे. अशा प्रकारचे न्यूमेरिकल तिथे एक्झाम मध्ये विचारले जातात. बघा, अंडर रूट 21 पहिल्या याचं सोल्युशन. सेकंड वाला सॉल्व्ह करू. बघा, क्वेश्चन 2चं सोल्युशन. क्वेश्चन 2चं सोल्युशन गिवन काय दिलेलं लिहून घेऊ. गिवन काय दिलं आपल्याला, बघा, इफ ए वेक्टर, बघा बार किंवा एरो असतो, ए वेक्टर इज इक्वल टू 3i कॅप मायनस 6j कॅप प्लस 2k कॅप, फाइंड, बघा, फाइंड मॉड ऑफ ए बार. बरोबर, बार किंवा एरो म्हणजे आपल्याला काय करायचं, इथे याचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आहे. इथे त्याने मेन्शन केलं होतं मॅग्निट्यूड फाइंड आउट करा. इथे त्याने सिम्बॉल मध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. मॉड म्हणजे काय, मॅग्निट्यूड आपल्याला तिथे फाइंड आउट करायचं. बघा, गिवन लिहून घेतो. बघा, ए वेक्टर इज इक्वल टू 3i कॅप, 3i कॅप मायनस 6j कॅप प्लस 2k कॅप. मग आपल्याला फाइंड काय करायचं आहे, मॉड ऑफ ए एरो. एरो दिलाय म्हणजे वेक्टर फाइंड आउट करायचं आहे. त्याचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आहे. बघा, ए एरो मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर ए इज इक्वल टू काय करायचं, अंडर रूट मध्ये घ्यायचं. बघा, अंडर रूट, बघा आयच्या इथे व्हॅल्यू काय 3, मग काय होईल 3चा स्क्वेअर. बघा, जेच्या इथे व्हॅल्यू काय -6, -6चा स्क्वेअर. केच्या इथे व्हॅल्यू काय 2, 2चा स्क्वेअर. बघा, मॉड ऑफ ए, बघा मॉड ऑफ ए मॅग्निट्यूड, बघा 3चा स्क्वेअर काय येईल 9, -6चा स्क्वेअर, बघा मायनसचा स्क्वेअर काय येतो, पॉझिटिव्ह येतो 36, 2चा स्क्वेअर 4. बघा, मॅग्निट्यूड ऑफ
ए बार हे ॲरो बघा अंडर रूट ऑफ, मग इथे काय येईल बघा 36 प्लस 40 प्लस 9 49 अंडर रूट 49. फायनल आन्सर आपलं काय येईल इथे बघा मॅग्निट्यूड ऑफ ए इज 7. अंडर रूट 49 काय येते 7 स्क्वेअर 49 अंडर रूट 49 काय येते 7. कॅल्सी मध्ये तुम्ही हे करू शकता. बघा अशा प्रकारची न्यूमेरिकल तिथे एक्झाम मध्ये येतात 2 मार्क्ससाठी. एकदम सिंपल आहे आणि अजून सुद्धा काही न्यूमेरिकल आपण पुढे सॉल्व्ह करणार आहे. हे टाईप 1 चा न्यूमेरिकल आहे, प्रॉब्लेम बेस्ड ऑन द मॅग्निट्यूड ऑफ द व्हेक्टर. याचा आन्सर तुम्ही इथे नोट डाऊन करून घ्या.